कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी ज्योती, तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आणि मी आता बनवणार आहे शंकरपाळे. तर माझं खूप दिवसापासून चाललंय, आज बनवते उद्या बनवते, कारण दिवाळी तर होऊन गेली. तर म्हटलं पीठ तर थोडंसं उरले ना, तर त्याच्यामुळे म्हटलं आज आता बनवूनच टाकते. थोडेसे म्हणजे मुलांना पण आवडतात, तर मी बनवते आणि म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं. तर मी कसं बनवते काय, तर तुम्ही पण तशा पद्धतीने बनवू शकता. तर नाही बनवलं तर ते पीठ खराब होऊन जाईल, तर त्याच्यामुळे म्हटलं आज बनवूयाच. तर चला, मी कसे शंकरपाळ्या आता आपले होणार आहेत आणि रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला मग. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय, तर मी अंदाजेच घेतलाय. आणि पुढे साखर मी अंदाजेच घेणार आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडासा गरा टाकलाय, म्हणजे गऱ्याने थोडे कुरकुरीत होतात आणि मऊ पण होतात. तर मी मिक्स करून घेतले दोन्ही पण. आणि इथे बघा, मी दूध गरम करून ठेवले, कारण मला खूप कन्फ्यूज होतं पाणी टाकावं की दूध. तर म्हटलं चला दूधच टाकावा. आणि तर तूप पण गरम केले मी. गाईचं तूप आहे, म्हणजे म्हशीचं तूप आहे. आणि तर बारीक केली साखर मिक्सरमधून. तर बारीक करून घ्यायची आपल्याला साखर. आणि अगोदर आपल्याला तूप ओतायचे, गरमच तूप टाकायचे, थंड तूप नाही हे होत. तर गरम करूनच थोडं कोमट करून तूप टाकून घ्यायचं आपल्याला. आणि मग मिक्स करून घ्यायचे. तुपाने ना खूप छान टेस्ट पण येतो. काही ना तेलामध्ये करतात, तर तेलात नाही चांगले लागत. आणि याच्यामध्ये मग आपल्याला साखर टाकून घ्यायची, म्हणजे मी अंदाजीच घेतली. तर मला जास्त गोड पण नाही, तर अंदाजेच घ्यायची. तुम्हाला जास्त गोड आवडत असलं तुम्ही जास्त टाकू शकता. आणि ते मी गरम दूध आहे, तर दूध पण ओतून घेते. तर आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे. तर इथं आपलं पीठ मळून झालंय. आणि खूप पातळ पण नाही मळायचं, असं लाटता येईल असंच मळायचं, थोडंसं जाडसर ठेवायचंय. तर इथं आता मी सगळं पीठ आता मळून घेतलंय. आणि त्याला ना आपल्या 1-2 घंटे असं मुरू ठेवायचं, झाकून वरती झाकण हे करून मुरू ठेवायचं. म्हणजे मुरलं ना, म्हणजे सगळे साखर विरघळून आणि टेस्ट आणि खुसखुशीत होतात. तर मी मुरू ठेवते आता, म्हणजे 2-3 तास तरी मुरू ठेवायचे आपल्याला पीठ ते. तर आता 2-3 तासाच्या नंतर बघू शकता, तर मऊ झाले. आणि आता आपण त्याचे शंकरपाळे लाटून बघू, थोडेसे कसे होतात कसे नाही, म्हणजे थोडेसेच 5-6 लाटून बघू. पीठ मस्त मुरले. आता बघू शंकरपाळे कसे होते. पीठ छान मळण्यात आले. प्रत्येक जे आहे ते आता बघू आता करू. तर इकडे बघा, मी कट करून ठेवलेत आणि याच्यामध्ये असे ठेवले. तर कट साईज खूप छान दिसायला लागली, तर बघू शकता. आणि इकडे तेल तापाय ठेवले. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आता बघूयात आता कसे तळता येतात आणि छान करतात. तर काय झालं, तर थोडीशी तळून बघितली, तर थोडीशी साखर कमी होती. तर त्याच्यामुळे मी डबल पीठ मळले आणि असं झालं. मग साखर बारीक करून टाकली आणि थोडंसं तूप एक टाकलं. तर मी एवढे जास्त केले नाही, म्हणजे 1-2 वेळेसच केले. आणि
म्हणलं ट्राय करा. पीठ आहे तर ते थोडंसं हे झालं मग तिथे टाईम जातो. मग असं हे नाही एवढा डबल कुठाने म्हणतात. तर मी आता करते. आता जशी होईल तशी ते साखर तूप मिक्स केले. आता बघते. म्हणजे शंकरपाळे तेलात तळताना फुटले तर नाहीत, पण मी डबल पीठ मळलं कारण थोडीशी म्हणजे साखर कमी लागत होती आणि थोडेसे गोड असले ना तर चांगले लागतात खायला आणि कुरकुरीत पण झालेत, टेस्टी पण झालेत. तर तेवढंच थोडीशी साखर कमी लागते, त्याच्यामुळं मी ना डबल पीठ मळून घेतलं आणि आता खूप छान पण झालेत आणि फुटत पण नाहीत तळताना. तर तुम्ही बघू शकता. तर मी 1-2च वेळेस केलेत, तर म्हटलं चला ट्राय करून बघावे अजून. तर मम्मीकडे गेले तर मम्मीचे एवढे छान झाले होते ना, एवढे कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले होते ना. तर तिने ना तूप खूपच जास्त टाकलं होतं आणि जास्त तुपाने ना एकदम सॉफ्ट आणि खायला एवढे भारी लागतात ना. तर बाहेरच्या पेक्षा पण भारी शंकरपाळे होतात. तर मी तिचं बघून ट्राय केलं. तर आपले पण थोडेसे झालेत तसे म्हणा 50% झालेत मम्मी सारखे. तर कसा वाटला माझ्या शंकरपाळ्यांचा व्हिडिओ. तर थोडेसे राहिलेत बाकी आणि मी तळून घेते. सो चला मग आपला छोटासा व्हिडिओ शंकरपाळ्यांचा. आणि तसे म्हणायला तर छान झालेत, कुरकुरीत सॉफ्ट आणि खुसखुशीत पण झालेत. तर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून बघा अशी रेसिपी शंकरपाळ्याची. सो चला बाय.